तुम्ही सगळेजण ठरवूनच आलेले आलात ना. आणि तुमच्या समोर मी दीपक आबांना सांगतोय की तुम्ही इथल्या सगळ्या तालुक्याचा पाढा वाचलात, पण हे निवेदन मी आता हातामध्ये घेणारच नाही. तुम्ही आमदार होऊन विधिमंडळामध्ये आल्यानंतर जर तुम्ही मला हे दिलं तर मी सगळ्या गोष्टी मंजूर करणार. बरोबर ना? आता तुमच्यावरती आहे दीपक आबांना पाठवायचं की नाही. तुम्हाला पाठवावंच लागेल. पण एक काम करायचं, मला सांगा जरा, रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का हो? नाही, एक तिकीट पाहिजे. आहे कोणाची ओळख? 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे, आणि ते सुद्धा गुवाहाटीचं. मग परत जाऊ देते ना, काय झाडी काय डोंगर. बसा तिकडे, झाडं मोजत बसा. प्रत्येकाचं एक नशीब असतं. देव संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. गेल्या वेळेला एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली, तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली, आणि त्यांनी नुसतं संधीचं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे. लय म्हणजे काय एकदमच लय. पण ज्यांनी त्यांना मोठेपण केलं होतं त्यांना माहिती नव्हतं की हेच सगळेजण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात. मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे. मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे. आणि मी आलोय ते गद्दारांच्या छाताडावरती पुन्हा एकदा भगवा रोवायला आलेलो आहे. अरे गद्दारांना काय वाटलं, ते गद्दार म्हणजे काय सगळी लोक गद्दार? पण महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्र कधी गद्दारांना क्षमा करत नाही. आणि या गद्दाराला सांगायचे, तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचे टकमक टोक नाही पाहिलंस. हे तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरनं हे सगळेजण कसा तुझा राजकीय कडिरोट करतील ते बघ. आणि मग तुझी जी काय मस्ती होती, काय नव्हतं दिलं, सगळं दिलं होतं. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की खरं म्हटलं तर गेल्या वेळेलाच मी दीपक आबांना उमेदवारी देणार होतो, आणि तसं आपलं बोलणंही झालं होतं. पण मध्येच एक तो धरण फोडणारा खेकडा घुसला. कोण तुम्हाला माहिती आहे? आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझं ऐका, हा 100% निवडून येतो. म्हटलं ठीक आहे. मग दीपक आबांना मी हात जोडून विनंती केली की आबा जरा माफ करा, असं मला करावं लागतंय. आणि त्यांचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटतं की त्यांना सांगितल्यानंतर कुठेही लांडी लबाडी केली नाही, गद्दारी तर अजिबात केली नाही, बंडखोरी नाही केली. पण ठीक आहे उद्धवजी, मी आणतो निवडून. म्हणजे असा सैनिक आपल्याला पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. याला म्हणतात सैनिक. आता त्यांनी सांगितलं ना किती वर्ष थांबले होते. आता झालं. जी काय मध्ये तुमच्या स्पीड ब्रेकर होते ते सगळे आता आपण सपाट केलेले आहेत. एक मोठं ढेकूळ आहे ते पण यावेळेला सपाट करून टाकायचंय. आता निवडणूक रंगात यायला लागलेली आहे. साधारणतः 1 आठवड्यापूर्वी मी मुंबईत असताना मला पत्रकारांचे फोन यायचे की उद्धवजी यावेळेला काय लोकसभेसारखं काही दिसत नाही हो. म्हटलं का हो? नाही अजून काय असं गरम नाही होत. म्हटलं थांबा जरा, ही मशाल अजून आमची पेटली नाही, मग सगळ्यांचं सगळं गरम होईल. आता बघा कशी पेटले मशाल, धगधगते.
आणि मी जिथे जातोय तिथे अशी तोबा गर्दी होते. लोक वाट बघतायत, जनता वाट बघते. जो गद्दारीचा वार त्यांनी केला तो केवळ उद्धव ठाकरेवरती नाही केला, शिवसेनेवरती नाही केला, तर आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवरती यांनी वार केलेला आहे. आहेत आता मोदी आणि शाह फिरतायत. अमित शहाबद्दल तर काय बोलायचीच बात नाही. तो लगेरो मुन्नाबाई बघितलं होतं ना तुम्ही, त्यातले सर्किट सारखे फिरतायत. क्या करने का है भाई, किसको उठाने का है, बोल ना भाई, तू मैं करेला है ना. मैं काय माणसं, काय भाषा, आणि येऊन जाऊन काय. आता दीपक आबा, तुम्ही जसं या सांगोलेकरांच्या व्यथा सांगितल्या, अजूनही त्या निऱ्या उजव्या कालव्याचं पाणी थेट टेलपर्यंत येत नाही. कधी येणार. मी विदर्भात गेलो होतो, मराठवाड्यात गेलो होतो, सगळीकडे शेतकरी हवाल दिले. इथे तुझं सुद्धा शेतकरी आलेत का. तुम्हाला शेताला भाव मिळतोय, शेतमालाला तुमच्या. अरे पण आम्ही 370 कलम काढलं ना, 370 कलम काढलं ना, काढलं की नाही. मग तुम्हाला शेतमालाला भाव नाही मिळत. आम्ही 370 कलम काढलं. काय, कशासाठी, कुठे बोलताय. माझ्यावरती टीका करतायत की उद्धव ठाकरे 370 कलम काढायला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत बसलेत. अमित शहाजी, तुम्हाला जरा डोक्याला ब्राह्मी तेल वगैरे लावा. कारण जर का तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला असेल तर आठवण करून देतो की 370 कलम हटवताना शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला होता. आणि आम्ही कोणावर बसतोय, काय करतोय, ही हेरगिरी करण्याच्या पेक्षा जरा एका गोष्टीचं उत्तर तमाम महाराष्ट्राला द्या आणि देशाला द्या की जेव्हा तिथल्या काश्मीरमध्ये आपल्या पंडितांवरती, हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, त्यांच्या हत्या होत होत्या, अतिरेकी त्यांची घरदारं बळकावत होते, तेव्हा मोदी आणि शहा हे नाव त्यांच्या घराच्या बाहेर कोणाला माहित नव्हतं. त्या काळात फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता. काय पंतप्रधान नव्हते बाळासाहेब. आणि मग तुम्ही 370 कलम काढल्याचा जो काही डंका पिट्टाय माझ्या इथल्या तहानलेल्या शेतकऱ्यासमोर, माता भगिनींसमोर. 370 कलम काढून किती वर्ष झाली. त्यावेळेला जेव्हा आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आसरा दिला. मग पंतप्रधानपदी मोदी बसलेत, गृहमंत्री म्हणून अमित शहाजी तुम्ही बसला आहात. 370 कलम काढल्यानंतर किती काश्मीरी पंडितांना पुन्हा तुम्ही घरी घेऊन गेलात हे मला आधी पहिलं सांगा, मग तुमचा डंका पिठा. आज महाराष्ट्रातली जनता रोजगार मागते, तुम्ही सांगता 370 कलम काढलं. महाराष्ट्रातली जनता हमीभाव मागते, शेतकरी हमीभाव मागतोय, तुम्ही सांगताय राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधताना आम्ही नव्हतो तुमच्यासोबत. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी देखील गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन मी राम मंदिरमध्ये गेलो होतो. पण तुम्हाला सगळ्यांना काहीतरी असं भासवायचं, पुन्हा हिंदू मुस्लिम वाद आणायचा, आपण काहीतरी थोडंसं एक भान आपलं हरपतं आणि पुन्हा त्याने एकदा डोक्यावर घेऊन बसतो. इथले जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती का नाही बोलत. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मुंबई पासून सांगोला किती लांब आहे ना. मग एवढ्या लांब असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत. जरा मोठ्याने बोला ना. अदानी. म्हणजे 400 किलोमीटर वरती किती अंतरावरती असलेली मुंबई कोणाच्या घशात घालतायत हे तुम्हाला कळतंय. मग उद्या विचार करा, यांचं सरकार परत आल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती अदानीचं नाव आलं तर काय होईल. येऊ शकेल की नाही शकेल मला सांगा तुम्ही. तुम्हाला वाटतं आज अतिशयोक्ती करतोय, पण मी एक ठरवलेलं आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जी मुंबई अदानीच्या घशात घातले, जी त्याच्या घशातनं काढून
मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देणार आहे, देऊन दाखवणारच. येऊन दाखवा मध्ये आडवे. एक महाराष्ट्र म्हणून काय आपल्याला स्वाभिमान आहे की नाही? काय मोदी शहानी यायचं आणि टपल्या मारून जायचं आणि मग त्यांनी टपली मारून गेल्यानंतर मग पुन्हा आपण शाहू फुले आंबेडकर म्हणून उभं राहायचं? हा महाराष्ट्र मर्दांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला तुम्ही पायपुसणं समजू नका. आणि दुसरा एक विषय फार महत्वाचा, तुम्हाला आज ही अतिशयोक्ती वाटत असेल पण शांत डोक्याने विचार केल्यानंतर पट्टे की नाही ते मला सांगा. हा संपूर्ण पट्टा इथून पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे ना? मग ते साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, इतर काही उद्योग असतील. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यानंतर सहकार हा राज्याचा विषय, पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं आणि ते खातं अमित शहानी स्वतःकडे ठेवलेले. आता यांना जे काय वाटतंय, पलट्यात तिकडत ना, अजित पवार बिवार सगळे जात आहेत, धाडी पडल्यानंतर सगळे पलटायत आणि त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करतायत. त्यांच्या लक्षात येत नाही भाजपची नीती ही वापरा आणि फेका अशी नीती आहे. काम पाहिजे, काम करायचंय तेव्हा वापर करायचा आणि काम झाल्यानंतर फेकून द्यायचं, ही यांची दळभद्री नीती आहे. आज हे यांना पक्षात घेतील. आजच आता यांनी सुरू केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचा मुख्यमंत्री असेल. मिंदेला म्हणा बस भांडी घासत, आणि या डोंगरवाल्याला पण म्हणा की ते मिंदेला माती देत बस भांडी घासायला मदत करायला. झाला तुमचा उपयोग संपला. मग तसंच उद्या हे सहकार क्षेत्र हे अमित शहा गिळणार नाही कशावरून? सहकारी बँका अदानीच्या घशात घालणार नाही कशावरून? ही सुरुवात आहे. एक एक पाऊल पुढे पुढे टाकत 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 त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते त्यांचा काही तो नारा आहे ना, बटेंगे तो कटेंगे, तसं नाहीये. हम महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बांटेंगे. यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि यांच्या दोस्तांमध्ये तो वाटायचा आहे. बरं, जसं अमित शहानी मला काश्मीरची आठवण करून दिली, तशीच एक घटना आता 4 दिवसापूर्वी घडली. तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये. मला मी ते ऑनलाईन बातम्या वाचल्या म्हणून मला ती कळली. कोणत्याही पेपरमध्ये आल्याचं मी तरी पाहिलेलं नाहीये. मोदी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार होत होता. 31 वर्षाची आदिवासी महिला, 3 मुलांची आई, घरामध्ये घुसले, तिच्या अत्याचार केला आणि अत्याचार केलाय कमी पडले की काय म्हणून तुला जिवंत जाळून टाकण्यात आलं. जिवंत जाळून टाकण्यात आलं. तक्रार कोण घेणार? कोणाची हिंमत आहे? तक्रार झाली, आरोपींची ओळख अजून पटलेली नाही. आणि अमित शहा, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्र्यासारखं वागलं पाहिजेत. तुम्ही उद्धव ठाकरेला संपवण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन जे हिंसाचार करतात ना, त्यांना संपवून दाखवा. मणिपूरचा हिंसाचार थांबवून दाखवा. काश्मीरचं जे तुम्ही आम्हाला सांगताय 370 कलम, अजूनही तिकडे अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत, आपल्या सैनिकांवरती होत आहेत. ते हल्ले अजूनही थांबलेले नाहीयेत, ते पहिले थांबवून दाखवा. आणि जर हे तुम्हाला जमत नसेल तर मी मोदींना सुद्धा सांगतोय, सोडा पंतप्रधान पद. तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष जिंकावा हे महत्वाचं वाटत असेल तर पंतप्रधान पद सोडा, गृहमंत्री पद सोडा. आणि जसं आम्ही फिरतोय आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक, तसं मोदी आणि शहानी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरलं पाहिजे. कुठे आमच्या तुम्ही मन की बात करताय, आम्ही जन की बात करतोय. जनतेची गोष्ट आम्ही करतो आहोत. हे खोकेवाले धन की बात करतायत, मी जन की बात करतोय. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. आणि इथे जे कोणी अपक्ष उभे राहिलेत,
महाआघाडीचा उमेदवार एक आणि एकच आहे, दीपक आबा, ज्यांच्या हातामध्ये मशाल आहे. बाकींच्या बंडखोरी आणि अपक्षांना धूप घालायचा नाही. मी तर म्हणेन तुम्ही महायुतीला मदत करायला आम्हाला अपशकुन करता आहात. अपशकुन करू नका. महाराष्ट्राचे शाप तुम्हाला लागतील. आहे ना, प्रत्येकाला त्याचं जे काय द्यायचं ते देत आलेलं आहे महाराष्ट्र. पण महाराष्ट्राच्या पायावरती हा धोंडा पाडू नका. जेव्हा आपलं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला तुम्ही सांगायचं एक तरी उद्योग इथून गुजरातला मी नेऊ दिला होता? एक तरी रोजगार इथून गुजरातला त्यांची नेण्याची हिंमत झाली होती? मग यांनी सरकार पाडलं ते एवढ्यासाठी पाडलं. आज यांना शिवसेनेतून गद्दारी केलेला माणूस मुख्यमंत्री म्हणून चालतो का? कारण तो त्यांचे बूट चाटतोय, तो त्यांच्या समोर शेपूट हलवतोय. पण उद्धव ठाकरे त्यातला नव्हता. कारण मुख्यमंत्रीपद गेलं तरी 72, पण मी महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही. आणि आज जर कोणाला असं वाटत असेल की मला पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत, मला माझ्या महाराष्ट्राची स्वप्न पडतायत, मला माझा महाराष्ट्र डोळ्यात देखत लुटला जातोय हे बघवत नाही, म्हणून मी ती सगळी सत्ता असो किंवा भाजप असो त्यांना लाथ मारून मी तुमच्यासोबत तुमच्यासाठी लढायला उभा राहिलेलो आहे. कोणीतरी पाहिजे की नको? सगळेच जर का लाचार झाले तर मग महाराष्ट्र कोणाचा राहील? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र राहणार का मोदी, शाह आणि अदानीचा महाराष्ट्र होणार? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अजूनही इथे तुम्ही काय काय सांगत होता, डाळिंब प्रक्रिया प्रकल्प पाहिजे, दुधाचा पाहिजे, याचा पाहिजे, का झाले नाहीत अजून? MIDC तरी आहे, बंद पडले. मग तुम्ही कुठे जाणार उद्योगाला? गुजरातला? हा, मोदी आले का सांगा, सगळे अर्ज द्या, आम्हाला पण घेऊन जा अहमदाबादला. नाही, सुरतला गद्दार जातात. आणि म्हणून मी ठरवलंय, तुम्ही बोलत बरं झालं, सुरतीची आठवण केली बरं झालं. मी तर ठरवलेलं आहे, तुम्हाला मंजूर आहे की नाही सांगायचं. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे. मंजूर. आणि फक्त महाराष्ट्रात बांधून नाही थांबणार, मी सुरतेला सुद्धा महाराजांचं मंदिर बांधणार आहे, सुरतेमध्ये सुद्धा. मग तुम्ही माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात जमल्यात, त्या म्हणतील हे सगळं ठीक आहे, आमचं काय? आम्हाला बरे की 1500 रुपये मिळत आहेत. बरे का हो? 1500 मध्ये घर चालतंय? काय मिळतं 1500 मध्ये? डाळ, तांदूळ, साखर, तेल, काय मिळतं? अरे आनंदाचा शिरा मिळतो की नाही? हा, नाही मिळत. जे नाही मिळत ते नशीबवान आहेत. हा, कारण ज्यांना मिळतो त्यांच्या आनंदाच्या शिऱ्यामध्ये लेंड्या मिळत आहेत. आणि हा मिंद्याचा आनंद, आणि त्या मिंद्याच्या आनंदाचा शिदा म्हणजे त्या शिद्यामध्ये लेंड्या उंदराच्या. आणि म्हणून आणखीन एक जे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महागाईने सगळे तुम्ही जे बेजार झालेले आहात, जीवनावश्यक 5 वस्तूंचे भाव आपण पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. आणि ते सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता, अजिबात होऊ देणार नाही. कारण काहीतरी या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलींना मोफत शिक्षण मिळतं. आता दीपक आबा तुम्ही सांगितलं मुलांना मुलीच मिळत नाही. का नाही मिळणार? मिळायलाच पाहिजे. नोकरी पहिली मिळाली पाहिजे. आणि नोकरी मिळायची असेल तर पहिलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण आणखीन एक जे वचन तुम्हाला मी देतोय, जसं मुलीला मोफत शिक्षण मिळतं तसं मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला सुद्धा मोफत शिक्षण देणार, म्हणजे देणारच. आम्ही देतोय काय? बरं, मी मुख्यमंत्री असताना एका तरी शेतकऱ्याने माझ्याकडे मागणी केली होती की आम्हाला कर्जमुक्त करा? कोणीच केलेली नव्हती. पण मी माझं कर्तव्य बजावलं.
आणि नागपूरमध्ये जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये नुसती घोषणा नाही केली, 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे तुम्ही मला सांगायचं. हे करून दाखवलंय आपण. 10 रुपयामध्ये शिवभोजन नुसतं अनाऊन्स करून नाही थांबलं, चालू केलं. कोरोनामध्ये 5 रुपयात दिलं, काही काळ मोफत दिलं. हे सगळं करतोय कारण मी परवाकडे विदर्भात होतो आणि तिथे गाडगे बाबा, गाडगे बाबांचं सांगायचं तर माझ्या आजोबांनी त्यांचं चरित्र लिहिलंय. आणि गाडगे बाबा, माझा तेव्हा जन्मही नव्हता झालेला, अगदी आपले शिवसेना प्रमुख पण ऐन तरुण वयातील असतील. त्यावेळेला गाडगे बाबा हे आमच्या घरी यायचे. पण आजोबा नेहमी सांगायचे की घरी आले तर आतमध्ये येऊन सोफ्यावरती नाही बसायचे, दरवाजाच्या बाहेर पाठीकडनं दरवाजाच्या बाहेर तिकडे उभे राहायचे आणि माझ्या माला हाक मारायचे, अगं सुनबाई काहीतरी भाकर तुकडा असेल तर दे. मग आता गाडगे बाबा आलेत आत या. नाही नाही मी इकडेच आहे. मग माझी काहीतरी स्वयंपाकाला लागायची. तुला नाही आत्ता नाही, तुझ्याकडे शिळं पाका काय असेल तर दे. आता तुम्हाला शिळं कसं देणार? नाही मला तेच पाहिजे. मग ठीक आहे, काय घरातलं असेल ते त्यांना द्यायची. मग ते बाहेर घराच्या बाहेरच झाडाखाली बसून खायचे आणि निघून जायचे. पण त्या गाडगे बाबांनी जी आपल्याला एक शिकवण दिले, आज देखील राजकीय पक्ष नुसते बोलतायत जाहीरनामा म्हणून, पण देत कोणीच नाही. गाडगे बाबांची जी दशसूत्री होती की जो भुकेला असेल त्याला अन्न द्यायचं, तहानला असेल त्याला पाणी द्यायचं, ज्याच्याकडे कपडे नाहीत त्याला कपडे द्यायचे, बेघराला घर द्यायचं, तरुणांना रोजगार द्यायचा, तरुण तरुणींची लग्न लावून द्यायची. ही केवढी मोठी शिकवण आपल्या संतांनी तेव्हा सांगून गेले. कोण होते गाडगे बाबा? काय उमेदवार होते? काय होतं त्यांच्याकडे आणि काय करायचं होतं त्यांना? पण ही माणुसकीची जी काही शिकवण आहे, ही माणुसकीची शिकवण हे आता विसरायला लागले. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या करून, आगी पेटवून निवडून येण्याची जर काही स्वप्न बघत असतील तर यांचं हिंदुत्व मी हिंदुत्व मानायला तयार नाही. आज देखील मी येताना अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या स्वागतासाठी उभे होते. काय केवळ मुसलमान म्हणून त्यांना मी झिडकारून टाकू?